माऊली आईच्या सेवेसाठी आलेला आहे। शैले दादाचा आणि बंटी दादाचा आभारी याच्यासाठी का नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला इथं उभा राहायला जागा नसते, तर इथं मुख्य प्राण्याला ते मान दिला। लोकांचा जल्लोष आहे, तब्बल 5000 पदयात्री आज असणार आहेत। तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती तो क्षण आलाय। आज आहे दिनांक 4/1/2026, म्हणजे नवी मुंबई मानाच्या पालखीचं आज जुईनगर नवी मुंबई येथून कार्ले गाड्याच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। आणि हा तो क्षण आपण या कॅमेऱ्यामार्फत कव्हर करण्यासाठी आलोय। आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे गावदेवी मैदान। आणि आता थोड्या वेळात पालखी इथे येणार आहे, इथे मोठा रिंगण होणार आहे। तर नवी मुंबई मानाच्या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे आज यंदाचा हा 14वा वर्ष असणार आहे। आणि तुम्ही बघू शकता एवढा इथे जनसमूह जो पालखी सोहळा बघण्यासाठी इथे जमलेला आहे।
आज आपल्या जुईनगरमध्ये अवतरलेले आहे, बघू शकता. बघा अध्यक्ष शैलेश दादा आपण बघू शकता. मित्रांनो बघू शकता सर्व भक्तगण आई माऊलीचे इथे जमलेले आहेत आणि नेहमी सारख्या दरवर्षी न चुकता माऊली आईच्या सेवेसाठी आलेला आहे. तर माऊली आज पुन्हा एकदा तुम्ही आई माऊलीच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होता, कसा तुमचा अनुभव आहे? दादा खरं सांगायचं म्हणजे मी पहिला धन्यवाद मानतोय का ही नवी मुंबईची मानाची पालखीला जेवढी लोक जातात पूर्ण खरं सांगतोय. आणि शैलेश दादा बंटी दादा याही जो मान दिला नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला घोडा आला पाहिजे. दरवर्षी न चुकताना त्यांची पालखीची पत्रिका माऊलीसाठी येते, माझ्यासाठी नाही, कारण त्याच्यामुळे म्हणावं लागतात लोक खरं सांगतोय. आणि शैलेश दादाचा आणि बंटी दादाचा आभारी याच्यासाठी का नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला इथं उभा राहायला जागा नसते, तर इथं मुख्या प्राण्याला ते मान दिला. पहिल्या वर्षी आम्ही असं चालतो, दुसऱ्या वर्षाला आपण नवी मुंबईच्या मानाची पालखीला चित्र काढलं म्हणजे आई एकविरा काढली नाही बरं. यंदा लुक चेंज आहे, छोटीशी मुलगी माझी एकविरा बनवलेली म्हणजे वेगळाच काहीतरी पाहिजे म्हणून. तर मित्रांनो बघू शकता दिनेश पाटील दादा यांचा युट्यूबला जो चॅनल आहे यांना बघा, यांचा लाईक करा, फॉलो करा आणि आईचं सबस्क्राईब करा. आणि आईचा जो मंदिर आहे तिथं मंदिर मधला लाईव्ह तो दादाच्याच चॅनल बसते ना. खरं सांगताय 2 मिनिटं आपण तुम्ही दादाला बघा पहिला, हे दादा आहे खरं सांगताय दिनेश दादा. आणि मी त्यांना काय देतोय तुम्हाला सांगते, यांच्या मुलं आम्ही पुढे गेलो तुम्हाला खरं सांगताय. म्हणजे आई माऊलीची सगळी श्रद्धा आहे ना, त्याच्यामुळेच आपण इथे आहोत. आणि असा दादाच्या पण प्रेम ठेवा आणि भरभरून सगळ्यांना काय गरिबांना आशीर्वाद द्या. हो बस चला, जय एकविरा. जय एकविरा दादा. जय. तर मित्रांनो नवी मुंबई मानाच्या पालखीचा जोश बघू शकता. आता वाजलेत 11:15, कारण आज जवळजवळ वादनत्री म्हणजे जे ट्रम्पेटवाले बँजोवाले आहेत ना ते जवळजवळ 50 अधिक आहेत, त्याच्यामुळे आज खूप उशीर झालाय. कारण या टायमात पालखीचं प्रस्थान काढल्या दिशेने होत असतं, पण अजून 11 तरी काय नाही. आणि माझा मित्र भेटलाय गणेश, म्हणजे तुम्ही ओळखू शकता गणेश पोरांपोर खेळत. गणेश काय बाकीचा काय अनुभव? नक्कीच नवी मुंबईची मानाच्या पालखीला मी आलेलो आहे आणि आज 4 तारीख आहे आणि आज इथून पालखी निघणार आहे. तुम्ही बघू शकता किती लोकांचा जल्लोष आहे. तब्बल 5000 पदयात्री आज असणार आहेत आणि 6 तारखेला आईचा जल्लोष हा कार्यक्रम एकविरेला होणार आहे आणि तिथे दिनेश पाटील भाईचा आपला लाईव्ह असणार आहे युट्यूबला, तर तुम्ही नक्की बघा. आणि आम्ही सर्व आगरी कोली कलाकार तिथे असणार आहोत. थँक्यू सो मच. आणि एकविरा माऊलीचा काम 25 दादा उपस्थित केल्याबद्दल तुमचे आम्ही नवी मुंबईकर आभारी आहोत. नवी मुंबईकर तुम्ही ना आम्ही त्यांचं आम्ही पनवेल तालुका आहे आमचा, पण तरी पण सगळ्यात जास्त नवी मुंबईचे इव्हेंट मी दाखवतो. पाणी कारला डोळ्यांची. बस थँक्यू. तर मंडळी जी पालखी आपली नवी मुंबईची पालखी आहे ना ती जेव्हा घरावर जाते आणि त्याचा लाईव्ह जो इव्हेंट असतो ना तो दिनेश पाटील यांच्या चॅनलवर लाईव्ह असतं दरवर्षी आणि तुम्हाला यंदा बघायला भेटणार आहे. तर नक्की एकदा सर्च करा, तुम्हाला हा पूर्ण सोहळा 100% बघायला भेटणार आहे.
आई माऊलीचा उदो उदो. मित्रांनो, आईच्या या पालखी सोहळ्यामध्ये ना अलग अलग कोणी वेशभूषा करतो, तर ते मनोदादा आहे. मनोदादा आज गेटअप बघणार तर एकदम भारी वाटतंय. मनोदादा नेहमीच तुझं अलग असतं, तर आज तुम्ही एकदम भारी केलास. तर काय धन्यवाद. नेहमी तुला नवीन करायची वाटतं, ऊर्जा कशी काय येतं? मनातून चालू वर्षाच्या पहिला चालू असते का पुढची काय थीम ठेवायची नवीन आपली, आणि माझा गेटअप काय असेल. आता हा लुक बघितला, आता कारणाला पण नवीन लुक बघा. हे जल्लोष आहे ना तुम्हाला फक्त इथेच मानाच्या पालखीमध्येच भेटणार आहे. तर मी मानाच्या पालखीत आज 14 वर्ष असणार आहे. गावदेवी मैदान आहे, इथे पालखी येणार आहे. तर आपण तो 2 शॉट घेऊया. चला कंटिन्यू करूया. गावदेवी मैदानातून आता गणोबा मंदिर आहे शिरोण्याचा, तिथे प्रस्थान झालेलं आहे. सर्वांना विनंती असेल, कोणीही पदयात्री सर्व लांब राहा. तर मित्रांनो, आता गणोबा मंदिर आहे शिरोण्याचा, इथून नवमी मानाची पालखी आपल्या एकविराच्या दिशेने प्रस्थान झाली. आणि साधारण 6 तारखेला मंगळवार असणार आहे, त्या दिवशी आईच्या गडावर माऊलीचा पदार्पण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जल्लोष आईचा हा तिथे कार्यक्रम असणार आहे, तो आपण या आपल्या चॅनलवर लाईव्ह करणार आहोत. त्यासाठी मी शैलेश दादाचे म्हणजे जे अध्यक्ष आहेत नवी मुंबई मानाच्या पालखीचे, त्यांचे खूप आभारी आहे. कारण त्यांनी मला आई माऊलीची एक सेवा करण्याचा एक चान्स दिला, त्याबद्दल त्यांचे ऋणी आहे. आणि गावदेवी युवा मित्रमंडळाचे मी खूप आभारी मानतो. तर हा व्हिडिओ मला नक्की आवडला असेल मित्रांनो, आणि जर तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. काळजी घ्या स्वतःची. चला बाय.